साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील जीर्ण झालेल्या अतिधोकादायक अशा इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली होती। या संदर्भात पालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतीची यादी देखील तयार करण्यात आली होती। मागील 2 दिवसापासून सोलापूर शहर परिसरामध्ये बीज पावसाची रिमझिम सुरू होती। दरम्यान बुधवारी दुपारी 2च्या सुमारास लकी चौक येथील महाराष्ट्र रप्पू सेंटर लगत असणाऱ्या विलास कमल या बंद असलेल्या हॉटेलच्या इमारतीची भिंत अचानक कोसळली। जवळपास 8 फुटाची ही भिंत होती। यामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसल्याची माहिती या परिसरातील रहिवासी भाऊसाहेब रोडगे यांनी दिली। सदरची जागा आहे, मागची जे बघत आहात तुम्ही, ही जागा कोमल विलास या नावानं आहे और या ठिकाणी आमच्या AR ग्रुपच्या संस्थेचे ऑफिस आहे। या ठिकाणी सर्व लोक या जमा होतात, आमचे कार्यकर्ते असतात आणि अचानक त्या इमारतीची भिंत कोसळली। ही इमारत फार वर्षापूर्वीची आहे आणि ही पाडली पाहिजे। वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ही पाडत नाही आहेत आणि आम्ही तशी नोटिसा दिल्या म्हणतात या पानपट्टीवाल्यांना। या नोटिसा काय दिल्या नाहीत आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि ते उद्या काही जीवितहानी झाल्यास मालक जबाबदार नाही आहे। अनेक वर्षापासून महाराष्ट्र रफ्फू सेंटरच्या नावाने दुकान चालवत असून या भिंतीलगतच माझं दुकान आहे। दुपारच्या सुमारास मी जेवण करण्यास घरी गेल्यामुळे या अपघातापासून वाचलो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रफ्फू सेंटरच्या चालकाने दिली। माझं नाव मोहम्मद इसाक निवपूर पत्तेवाले। मी 40 वर्षापासून धंदा करतो रफ्फूचा, टेलरचा रफ्फूचा। 2-2:30च्या दरम्यान मी जेवायला गेलो होतो तेव्हा भिंत पडली। ही धोकादायक भिंत आहे, ही पाडावे हे आमची सर्वांची नम्र विनंती आहे महापालिकेला। शहरातील जीर्ण इमारती पावसाळ्यापूर्वी पाडणे आवश्यक होते, पण पालिकेकडून तशी कारवाई झाली नाही। परतीच्या पावसापूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण झालेले धोकादायक इमारती पाडून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे।